सभेसाठी भीक मागण्याचं काम चालू आहे सगळ्या पक्षांच्या लोकांचं। तुमचं सुरक्षा विधेयक मागे घ्या, मागे घ्या, धनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे? घाम शेतात आमचा गळ, घाम शेतात आमचा गळ, थोर आयतच घेऊन पळ, थोर आयतच घेऊन पळ, धन चोरांचा तो पळण्या सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे? सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे? लढेंगे हम सब जुलमी जनसुरक्षा विधेयक मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या, जुलमी जनसुरक्षा विधेयक मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या। आणि दलित जमिनीच्या संदर्भात आणि जे सरकारचे जुलमी कायदे आहेत ते रद्द झाले पाहिजे या संदर्भात आम्ही आदिवासी आणि संयुक्त किसान याचे आम्ही मोर्चा काढलाय संदर्भात। एक संघटना सोबत आहे आमची आणि आम्ही दलित जमीन आणि वन जमिनीचा 2006चा कायदा केला होता। ते कायद्याची अंमलबजावणी करत नाही म्हणून आम्ही हा मोर्चा आणला। ते रेशनचा असेल किंवा अंत्योदय योजनेचा असेल किंवा नवीन विभक्त रेशन कार्ड पण देत नाही म्हणून सरकारला करायचं काय? खाली डोकं वरती पाय, सरकारचं गेलंय फाटतात पाय, अरे शकून सोडणार नाही, माझ्या सर्व कार्यकर्त्या मित्र आणि बंधू भगिनींनो, गेले अनेक वर्ष कष्टकरी कामगार शेतकरी या बांधवांना न्याय मिळवण्यासाठी झगडावं लागतंय। स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण केल्यानंतर सुद्धा या कष्टकऱ्यांच्या जीवनात काडीचाही फरक पडलेला नाही। फक्त मुठभर श्रीमंतांसाठी केंद्राची आणि राज्याची धोरणं राबवली जातात, हे दुर्दैव आहे। सर्वसामान्य शेतकरी जो आपला तुमचा आमचा अन्नदाता आहे त्याला कोणी विचारायला तयार नाही। तुम्ही कष्टकरी मंडळी आहात ज्यांच्यामुळे या मुठभर श्रीमंतांच्या घरची कामं होतात, परंतु त्यांच्याकडे पाहायला कोणाला वेळ नाहीये आणि वारंवार आपण मागणी करून सुद्धा सरकार आपल्या तोंडाला पानच पुसतंय। मित्रांनो, आपण बाजारामध्ये गेल्यानंतर साधी सुई विकत घेतली तरी सुद्धा त्याच्यावर आपण जीएसटी कर देतोय, टॅक्स देतोय। सरकारच्या तिजोरीमध्ये मोठ्या वस्तू घेतल्यानंतर तर किती कर देतो त्याला काही हिशेब नाही। आणि तुमच्या आमच्या कर रूपाने जाणारा हा तिजोरीतला पैसा हा तुमच्या आमच्यासाठी परत आपण जेव्हा मागतो तेव्हा मात्र त्यांचा हात आखडता असतो। हे असं समजतात की त्यांच्या घरी जणू काही नोटा छापायचं मशीन आहे आणि ते आम्ही तुम्हाला देणार आहोत, तसं मुळीच नाही। ते तुमच्या आमच्याकडनं बाजारामध्ये वस्तू विकत घेताना दिला जाणारा जो कर आहे त्या कराच्या रूपाने तिजोरीत येणारा जो पैसा आहे तो पैसा तुमच्या आमच्या मालकीचा आहे आणि तो आम्ही जर आमच्या विकासासाठी मागत असू तर आम्ही फार मोठं काही चुकीचं काम करतोय। ही जी शासनाची धोरणं आहे ती चुकीची आहे। मित्रांनो, हे सगळं करत असताना आपल्यासाठी सरकारला वेळ नाही। फक्त ज्या वेळेला मेळावे होतात, शेतकरी मेळावा असेल, आदिवासींचा मेळावा असेल, कामगारांचा मेळावा असेल, त्यावेळेला मात्र मुख्यमंत्री किंवा त्यांचे सचिव मंडळी ती थापा मारायला त्या ठिकाणी मेळाव्यामध्ये येतात। तेवढ्यापुरतं आपल्याला गाजर दाखवलं जातं आणि त्यानंतर पुन्हा एरे माझ्या मागल्या या पद्धतीनं ही शासनाची धोरण आहे। केंद्र आणि राज्य सरकार, मित्रांनो मी तुम्हाला सांगेन की आपली एकजूट जर मजबूत असेल तर काय होऊ शकतं। आता 2 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली मित्रांनो, झाली ना, खासदारकीसाठी आम्ही मंडळींनी दिल्लीला असाच एक मोर्चा काढला होता। 28 राज्यातून लोक त्या ठिकाणी आले होते। हेतू काय होता की 28-30 वर्ष नोकरी करून रिटायर झालेला माणूस जेव्हा घरी जातो तेव्हा त्याला जगण्यासाठी पुरेसे पैसे पण देण्यासारखी परिस्थिती आता सरकारची नाही, सरकारची भूमिका नाही आणि म्हणून हे धोरण बदलावं म्हणून 28 राज्यातून आलेले लोक त्या रामलीला मैदानावर आम्ही दिल्लीमध्ये होतो। 3 नोव्हेंबरची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय आणि त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की जे मंडळी केंद्र आणि राज्य सरकारची धोरणं राबवण्यासाठी अगर बाजूची संधी मिळेल तर पैशाच्या मोहाला बळी पडू नका।
इतर कुठल्याही मोहाला बळी न बघता आता बा 2 महिन्यांनी विधानसभा आहे. आता विधानसभेसाठी भीक मागण्याचं काम चालू आहे सगळ्या पक्षांच्या लोकांचं. पण तुमच्या आमच्यासाठी कुठलं वचन द्यायला त्यांच्याजवळ शब्द नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून मी मित्रांनो सांगेन की ह्या आपल्या आंदोलनामध्ये जिल्हा समन्वय समितीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला अभिवचन देतो की ज्या ज्या वेळेला अशा तऱ्हेची आंदोलनं आपली छेडली जातील त्यावेळेला जिल्हा समन्वय समितीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला अभिवचन देतो की ही जिल्हा समन्वय समितीची जी ताकद आहे ती ताकद सुद्धा तुमच्या पाठीशी आम्ही उभी करू. कारण हा सगळा आपला पोटपक्ष आहे. हो, आपल्या कुठल्या पक्षामध्ये आपल्याला रस आहे का? आपला पोटपक्ष. आपण दिवसभर राबणार आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर काय मिळाले त्याच्यावर आपली चूल पेटणार, हे वास्तव आहे. पण 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली तरी सुद्धा आपलं दुःख काही कमी व्हायला तयार नाही. त्याचं कारण ही येणारी जी सरकार आहे या सरकारांना आपल्याबद्दल काहीही पडलेलं नाही. आणि म्हणून आता नाक दाबायची वेळ आलेली आहे तरच त्यांचं तोंड उघडेल. तेव्हा येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय करायचा हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. मी गेली आता माझं वय 74 आहे. मी गेली 50 वर्ष चळवळीत काम करतोय. मी रिटायर्ड शिक्षक आहे, 16 वर्ष झाली. पण अजूनही आम्ही काम करतो. त्याचं कारण आहे की जे आम्हाला मिळालं ते पुढच्या पिढीला मिळालं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. आणि हा जो गुन्हा असेल सरकारच्या दृष्टीनं तर आम्ही किती वेळा तुरुंगात जायला तयार होतो, त्याची आम्हाला चिंता नाहीये. पण या देशातला कष्टकरी, कामगार, शेतकरी यांना जर न्याय मिळणार नसेल, त्याला जर शेतकऱ्याला आमचा हमीभाव मिळणार नसेल तर हे सरकार का उपयोगाचं आहे? अहो 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं आपलेच लोक वापरून. 150 वर्ष आणि आम्ही 75 वर्षात थकलो. डोकरं टेकायची वेळ आमच्यावर आली. ही दुर्दैवाची गोष्ट या हिंदुस्थानामध्ये आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ज्या ज्या वेळेला अशी आंदोलनं छेडायची वेळ येईल त्या त्या वेळेला ही महामंडळांची सगळी ताकद ती तुमच्या पाठीशी उभी असेल. आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पदरात पडल्या पाहिजेत. विधानसभेची निवडणूक होण्यापूर्वी जी आचारसंहिता जाहीर होईल त्यापूर्वी आपल्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हायलाच पाहिजेत. अगदी 100% नाही पण काही आमच्या ज्या आग्रहकांनी ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या पदरात पडल्या पाहिजेत. ही आपली रास्त मागणी आहे. आणि म्हणून मी आपल्या आजच्या या मोर्चाला शुभेच्छा देतो आणि सरकारलाही इशारा देतो की येत्या विधानसभेच्या निवडणुकी मग गाठ तुमची आमच्याशी आहे. बरोबर ना? आमच्याशी गाठ आहे. आम्ही कुठल्याही मोहाला बळी पडणार नाही. ना 500, 1000 ना पॅन्टपीस ना साडी. त्यात आता लाडकी बहीण वगैरे आले ना ते सगळे जुजबी आहे, तात्पुरतं आहे, मलमपट्टी आहे 2 महिन्यापुरती. नंतर मी सांगतो याचा टोपसा वाजणार आहे. माझं वाक्य लक्षात ठेवा. माझं वाक्य लक्षात ठेवा की पालकर नावाचा कोणतरी एक आम्हाला आमचा बांधव सांगायला आला. ते सगळं बनवा बनवीचे सगळं यांचं व्याप चाललेले आहे. आणि हे स्पष्ट बोलवलं आम्ही कुणालाही घाबरत नाही. तेव्हा आजच्या या मोर्चाला आपण सहभागी झालात त्याबद्दल जिल्हा समन्वय समितीच्या वतीनं सुद्धा मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि अन्यायाविरुद्ध दळी आणि वन हक्काचे प्रश्न आपले सुटले पाहिजे. अन्न सुरक्षा कायद्याची काटेकोरपणे शासनाने अंमलबजावणी केली पाहिजे. आज बघतोय आपण की रेशन सर्वत्र योग्य रीतीनं दिलं जात नाही. थंब आला तर थंब नाही आला तर रेशन मिळत नाही वगैरे वगैरे अशा अनेक अडचणी आपल्याला रेशनच्या बाबतीतही भेडसावत आहेत. त्यामुळं वीज बिलाचा देखील प्रश्न आहे की आता लाईटचं देखील खाजगीकरण केलं जात आहे. त्यामुळं त्या खाजगीकरणाला आपल्याला विरोध आहे की खाजगीकरण होता कामा नये. मीटरची बिलं देखील खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. तेव्हा शासनाला आपण सांगतोय की सर्वसामान्य लोकांना वीज बिलं माफ करा. सरकार जे आपल्याला पेन्शन देत आहे ते पेन्शन देखील खूप अल्प प्रमाणात देत आहे. ती किमान 10,000 पेन्शन दिली पाहिजे प्रत्येक निराधाराला, अशी आपली खऱ्या अर्थानं मागणी आहे. त्याचबरोबर ह्या वेगवेगळ्या मागण्यांबरोबर सरकार ह्या गेल्या अधिवेशनात पावसाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी जनसुरक्षा विधेयक आणू पाहत होतो. हे जनसुरक्षा विधेयक हे जनविरोधी आहे. खरं त्याचं नाव आहे जनसुरक्षा, पण जे जनतेची आज सुरक्षा करतायत त्यांच्या विरोधी ते विधेयक काढलं जात आहे. ते विधेयक थोडक्यात असं सांगतंय की जसं आज आपण या ठिकाणी मोर्चा घेऊन आलोय आणि अशा मोर्चामध्ये ज्या काही आपण मागण्या आपल्या मांडतो म्हणजे शासन आपल्या मागण्या आपले प्रश्न सोडवत नाही म्हणून आपण सरकारकडे मोर्चाने येतो. तर असे आपण जर मोर्चे काढले तर त्या मोर्चाला बंदी असेल असा कायदा सरकार करू पाहत आहे. आणि त्या कायद्यामध्ये पोलिसांना खूपसे अधिकार दिलेले आहेत. त्यांना जर वाटलं हा मोर्चा बेकायदेशीर आहे तर मोर्चात आलेल्या सगळ्यांना जेलमध्ये ठेवायचं आहे त्यांनी, आपल्या सगळ्यांना. आणि तो कायदा असं सांगतो की तुम्हाला अटकपूर्व जामिनाची सोय नाही, तुम्हाला कुठल्याही न्यायालयात अपील करता येणार नाही आणि तुम्हाला अटक केल्यानंतर
3 ते 10 वर्षापर्यंत शिक्षा असू शकते आणि दंड म्हणून 3 लाख ते 10 लाखापर्यंत तुम्हाला दंड करू शकतात. असे आपल्याला असे घातक सरकार कायदे करू पाहत आहे. तेव्हा हा कायदा शासनाने मागे घ्या आणि तो रद्द करा अशी मागणी आपण ह्या मोर्चात देखील आपल्या निवेदनात केलेली आहे. कारण हे विधेयक या अधिवेशनात मंजूर केलं असतं त्यांनी, पण बऱ्याच विरोधी पक्षांनी त्याला विरोध केला की विरोधी पक्षाला देखील या विधेयकाची कल्पना न देता ते गुपचूप आणलं जात होतं. म्हणून विरोधी पक्षांनी सांगितलं की कुठलाही कायदा आणताना विरोधी पक्षाला लेखी कळवलं पाहिजे, विरोधी पक्षाचं मत ऐकलं पाहिजे. पण तसं न ऐकता ते विधेयक आणू पाहत होते. तेव्हा सगळ्यांनी विरोध केल्यामुळे ते विधेयक मागे घेतलंय. पण ते मागे घेतलं असलं तरी वटहुकूम काढण्याचा त्यांचा डाव चालू आहे. जर वटहुकूम काढला तर ते जोर जबरदस्तीनं लागू करतील. म्हणून आपली दुसरी मागणी आहे की तो काढण्यात येणारा वटहुकूम पण सरकारने मागे घ्यावा आणि तो लागू करू नये अशी देखील आपण मागणी केलेली आहे. तर या सगळ्या सविस्तर मागण्यांचं निवेदन आज आपण कलेक्टर साहेबांना देतोय. हे कलेक्टर साहेबांद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायला आपण सांगणार आहोत आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या संबंधित जे प्रश्न आपल्या जिल्ह्यातले आहेत त्या जिल्ह्यातले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने येत्या 8 दिवसात जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला मीटिंगची वेळ द्यावी अशी त्या निवेदनात आपण मागणी केलेली आहे. आणि त्यांच्याबरोबर मीटिंग घेऊन आपल्या ह्या सर्व प्रश्नांचा आपण पाठपुरावा करून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करू.